कामाला लागेल. चला चला मला ना मुक्ताला भेटायची खूप इच्छा आहे. नाही मला माहितीये तिच्या डोक्यावर पदर आहे, तो राहू दे ना तसाच. मी तिला आशीर्वाद देते आणि लगेच बाहेर येते. चालेल ना बंस? बरं ठीक आहे. तुम्ही लवकर भेटा आणि हा. हो, हो. हा. मला ना अजिबात राहवलं नाही म्हणून आले मी. माझ्यासाठी ना आजच्या इतका आनंदाचा क्षण दुसरा कुठलाही नाहीये. देवी आईचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहू दे. कुणाची दृष्ट नको लागायला तुला. माझा ना विश्वासच बसत नाहीये की हा क्षण आलाय, तुम्हा दोघांचं लग्न होणार आहे आता. थोड्या वेळात तुमच्या डोक्यावर अक्षता पडतील आणि मग मला तुझा चेहरा पाहता येईल. तुम्हा दोघांचे हसरे चेहरे पाहण्यासाठी इतकी उत्सुक आहे माहितीये मी. मोठी आई अगं लोकांना असं वाटायला लागले की आता तू मुलाकडून नाही तर मुलीकडनं आलीस. हो मुलीकडनंच आहे मी. लेकच आहे माझी. हो पण ते लेकीचं कौतुक लग्न झाल्यानंतर करा. आधी बाहेर या. हो हो आले आले. तू बस आले मी. मुक्ताच्या घरचे आले. कसं व्यवस्थित झाला ना प्रवास? हो. काय आता गप्पा होत राहतील. आपण निघूया कारण मुहूर्ताची वेळ आलेली आहे. तुम्ही दोघं वेळ आली की मुक्ताला घेऊन या. चाल या गजा या 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 ये. या या. मी काय म्हणतेय, आपण हे सगळं जे काही करतोय, ज्या पद्धतीनं करतोय ते बरोबर आहे का? नाही म्हणजे आपण सुद्धा सारंगला फसवूनच नाहीतरी हे तो सुद्धा आपल्याशी कुठे नीट वागलाय. त्याने सुद्धा आपल्याला फसवलंच ना. उलट इतके दिवस आपण गप्प राहिलो ना ते चुकीचं होतं. आता जे घडतंय ते अगदी बरोबर घडतंय. अहो पण मी काय म्हणते, आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न असं चालू असताना आपण लग्न घरापासून फक्त 1 किलोमीटरवर थांबून ते लग्न होण्याची वाट बघतोय. हे बघ, हा त्याग आहे असं समज. आपल्या मुलीच्या सुखासाठी केलेला त्याग. एकदा का आर्यानी डोक्यावरचा पदर बाजूला केला तर सगळ्यांच्या लक्षात येईल की मुक्ता नाही, ही आर्या आहे. आणि मग आपल्याला लग्न घरी जायचंच आहे त्यांचा फोन आल्या आल्या. बोलूया म्हणून हे पुढे निघाले पण गेले कुठे? काय पण आत्माराम ताई काय झालंय? तुम्ही सगळे आल्यापासून बघते मी. काय चिंता एवढी तुम्हाला? कसला त्रास होतोय? काय झालंय? ताई भक्ती निदान तू तरी सांग मला. आत्माराम अरे काय झालंय? मालकीनबाई, मुलीच्या आईने मुलीचं लग्न पाहू नये म्हणतात आणि मला पण नाही सहन होणार बघणं, म्हणून आम्ही लग्नाच्या ठिकाणी जायला नको म्हणतोय. वय म्हणजे तोपर्यंत आम्ही बाहेर थांबतो. अक्षता पडल्या मग कन्यादानाला घेऊ.
अहो कुसुमताई, या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या आता. द्या सोडून त्या. नाही हो, मुक्ताची लई काळजी वाटते. आमच्या मुक्ताला काही होणार तर नाही ना? काय होणार आहे तिला? सारखं का असं म्हणताय तुम्ही काही होणार आहे म्हणून? हो, मी पण तेच म्हणतोय. तेच तर. आत्माराम, मुक्ताची काळजी म्हणजे नक्की काय? म्हणजे हे सगळे रीतिरिवाज जे आहेत ते देवा धर्माला धरून असतात, ते पाळायला पाहिजे. उद्या मुक्ताच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर मग मरे मुक्ताला काही होणार नाहीये ताई, खरंच तिला काही होणार नाहीये. मोठ्या मालकीनबाई, नका असे हात जोडू. आणि आत्माराम, मालकीनबाई नका म्हणू आता मला. ब्याही होत आपण, विणी होत आपण. हा, एकसारखेच होत आता आपण. मी आता जाते, पण मुहूर्ताची वेळ जवळ आली की दोघंही या. लक्ष दे जरा. जोपर्यंत मी बोलवायला येत नाही तोपर्यंत इथंच थांबायचं. नाहीतर काय होईल माहिती आहे ना आत्माराम? चुकीचं होते, हे चुकीचं होते. अरे मोठ्या मालकीनबाई मुक्ता त्यांच्या घरची सून होणार आहे म्हणून केवढ्या खुश आहेत. आणि ही जी लोक त्यांच्याबरोबर फसवेगिरी करतात ते त्यातलं त्यांना काहीच माहित नाहीये. आणि आपल्याला सगळं माहित असून आपण मूग गिळून गप्प बसलोय. कुसुम, अगं आपण गप्प बसून मुक्ताच्या संसाराचा वाटोळा करतोय. हे असं गप्प बसून त्यांच्यापेक्षा जास्त त्रास आपण तिला देतोय. कुसुम, मला आतून असं वाटते की आपण गप्प बसून लय मोठी चूक करतोय. देवी आई, आता तूच काहीतरी कर ग बाई. आपण शांत राहायचं आणि तू काहीतरी कर असं म्हणायचं, हे चुकीचं आहे. कुसुम, कुसुम, तू थांब इथं, मी जातो. गुपचूप भेटतो आणि खरं खरं सांगतो मी. हे बघा, जे काय करायचे ते जरा जपूनच करा. त्यांना जरा जरी कुणकुण लागली ना तर आपल्याला आयुष्यभर पछतावा करावा लागेल. तू थांब, मी आलो.